या धून आणि अभंग ऐकल्यानंतर स्वामी बोलतील असं म्हटल्यानंतर आपण तिथे आहोत, हा भाव एवढा आहे असून की आता आपल्याला बोलायचं असं आठवण करणं अवघड जातं. म्हणजे ऐकायची भूमिका जास्ती आहे. हरिओम. वंदे गुरुणाम चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्ये जांगुलिकाय माने संसार हालाहल मोह शांतये पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवानंद महाराज की जय. सर्व संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. अर्जुन उवाच. नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा तत्प्रसादात् मयाच्युत स्थितोऽस्मि गतसंदेह करिष्ये वचनं तव. सामान्यतः गीतेचं प्रवचन म्हटल्यानंतर श्री भगवान उवाच ऐकायची सवय लागलेली आहे आणि म्हणायची पण सवय लागलेली आहे. म्हणून अर्जुन उवाच हे थोडस अनएक्सपेक्टेडली येतं. पण एकूण गुरुपौर्णिमेचा काळ असल्यामुळे शिष्यांनाच बोलायची परवानगी जास्ती असते. त्यामुळे प्रबोधनाला तरी काय घ्यावं तर शिष्याचंच बोलणं घ्यावं असं म्हणून भगवद्गीतेतला जी गुरु शिष्यांची जोडी आहे, श्रीकृष्ण सद्गुरु स्वरूपामध्ये आहेत आणि अर्जुन नकळतपणे शिष्य भूमिकेत तिथे आलेला आहे. म्हणून कोणाचं बोलणं ऐकावं तर मनोगतच ऐकण्याची टेंडन्सी असते या काळात. त्यामुळे अर्जुनाचं मनोगत ऐकावं. अर्जुनाचं मनोगत सुरुवातीला पण ऐकलेलं आहे गीतेच्या श्रीकृष्णांनी, पण त्याच्यातून ते काही फार प्लीझंट नाहीये आणि हळूहळू तो डेव्हलप होत 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 एकतर तो शिष्य भूमिकेतून श्रीकृष्णांकडे आलेला नाही. अनेक नाती आहेत त्यांच्यामधली. त्याच्यामधलं एक पहिलं नातं आत्ते मामे भावंडांचं पहिलं नातं, मग मित्राचं नातं आहे, सख्याचं नातं आहे. त्याच्यानंतर मग ज्यावेळेला वीरकृत्य करायला लागले त्यावेळेला एकत्र वीर म्हणून पण त्यांनी म्हणजे लढाई पण एकत्र केलेली आहे पूर्वीच्या काळामध्ये. जसं खांडववन जाळण्याचा प्रसंग आहे, त्यावेळेला कृष्ण अर्जुन दोघेच होते. दोघांनी जाऊन ते खांडववन जाळून तिथे सगळं म्हणजे सगळ्या गोष्टी एकत्र लढाया केलेल्या आहेत. त्याच्यानंतर सुभद्रेचा पती म्हणून आपल्या भाषेमध्ये सेटिंग लावण्याचं काम पण श्रीकृष्णांनी करून दिलेलं आहे. म्हणजे असा भाऊ पण दिव्यच भाऊ आहे तो की स्वतःच्या बहिणीसाठी म्हणून लगेच सगळ्या अरेंजमेंट करून देणं, मोठ्या भावाला कन्व्हिन्स करणं, पळवून देण्याची सोय करणं, संन्यास घे वगैरे पण सांगून टाकणं, नैष्टिक संन्यास. तसं एक नातं आहे. त्याच्यानंतर तो सतत त्यांना मार्गदर्शन करतो आहे, त्यामुळे मार्गदर्शकाच्या भूमिकेत पण आहे. आणि मग ज्यावेळेला महाभारताचं युद्ध उभं राहिलं त्यावेळेला जवळ असलं पाहिजे या भूमिकेतून सारथ्याची भूमिका श्रीकृष्णांनी स्वीकारलेली आहे. त्यामुळे रथी सारथी हे पण नातं त्यांच्यामध्ये आपसुक रीतीने आलं. आणि या सगळ्याचं फायनल आउटकम गुरु शिष्य संबंधात होईल असं अर्जुनाला स्वप्नात पण वाटलं नसेल. पण ज्या भूमिकेत तो तिथे आला आणि त्याच्यानंतर युद्ध करणं नाही अशा भूमिकेमध्ये आल्यानंतर ते युद्ध न करण्यामागचं पण त्याची स्वतःची काही रिझन्स होती. आणि त्याच्यानंतर तो भावनिकरित्या अतिशय दुर्बळ झाल्यामुळे शारीरिक सामर्थ्य पूर्ण असताना पण लढाई करू शकत नाही. आणि मग त्याच्यासाठी म्हणून त्याला कुठलीही प्रलोभनं दाखवलीस तरी प्रलोभनं दाखवून पण मी तुझ्याशी बदनार नाही असं तो स्पष्ट सांगतोय. म्हणजे स्वर्ग प्राप्त होईल असं सांगितलंस तरी सुद्धा मी ते नाही करणार. राज्य प्राप्त होईल तर हे तर नकोच आहे. राज्य हा त्याच्यासाठी सेकंडरीज भाग आहे, कारण अख्खं आयुष्य वनवासातच काढलेलं आहे या नात्या प्रकारे. म्हणून मग काय केल्यानंतर ते प्राप्त होईल, श्रेयस्कर काय ते प्राप्त होईल ते मला सांग. शिष्यस्तेहम शातिमाम तव प्रपन्नम. मी तुझ्या शिष्य भूमिकेत शरण आलोय असं त्याने सरेंडर करणं कृष्णासमोर. हे का झालं असेल असं जरा तो प्रसंग थोडासा डोळ्यासमोर व्हिज्युअलाइज केला
तर का बरं त्याला असं वाटलं असेल की मी तुझा शिष्य होईन या भूमिकेत येणं? कारण की ते दिव्य दिव्य व्यक्तिमत्व कृष्णाचं कुठे ना कुठे त्याला ते जाणवत होतं. त्यामुळे इथे आता अनेक गोष्टींकडून गायडन्स मागून पण होणार नाही. आता शिष्य म्हणून तू सांगशील ते करीन असं तो म्हणत असला तरी मुळात त्याची ते करायची मुळीच तयारी नाहीये. त्याचा तो आग्रह आहे तो त्याने कायम धरलेला आहे आणि तो कायम धरलेला आग्रह केवळ वरवरची मलमपट्टी लावून तो बदलला नाहीये हे श्रीकृष्णांना पण माहितीये. त्यांनी पहिल्यांदा तसा प्रयत्न करून पण बघितलेला आहे. म्हणजे डायरेक्ट सद्गुरू या भूमिकेत श्रीकृष्ण पण आलेले नाहीत. जशी अर्जुनाची शिष्य भूमिका ही 18 अध्यायांमध्ये डेव्हलप होताना दिसते, तशी श्रीकृष्णांची सद्गुरू ही भूमिका पण पहिल्या 2 अध्यायामध्ये डेव्हलप झालेली आहे टप्प्याटप्प्याने. आधी त्यांना धक्का बसला की हे नको तिथे काय मांडलं याने, कुतस्तव कशमलमिदम विषमे समुपस्थितम, नको त्यावेळेला हे काय विचार मांडलेस, अनार्य जुष्टम अस्वर्ग्यम अकीर्तिकरम अर्जुन, सगळ्या बाजूनी गाळत जाशील असं सांगतात त्याला. अशोच्चान नवशोच्चस्तम हे नंतर आलं की ज्या वेळेला तो ज्ञानाच्या गोष्टी बोलायला लागला आणि आम्ही मेलो तरी चालेल, त्याने पुण्य प्राप्त होईल आणि कौरवांना जिंकू दिलं तरी चालेल, ते धर्माला धरून असेल, अशा प्रकारच्या गोष्टी बोलायला लागल्या. त्यावेळेला श्रीकृष्णांनी शेवटचं ज्ञानाचं अस्त्र बाहेर काढलेलं आहे आणि ते ज्यावेळेला ते काढतात त्यावेळेला ते सद्गुरू या भूमिकेत येतात. तोपर्यंत ते येत नाही. सगळ्या बाजूने त्याचा प्रयत्न करून झाल्यानंतर मग तो बोध जसा जसा हळूहळू ठसत जातो तसतसं अर्जुन हा शिष्य भूमिका अधिकाधिक प्रगाढ करत जातो आणि शेवटी तो एकाच वेळेला, श्रीकृष्णांचं वैशिष्ट्य आहे की एकाच वेळेला ती व्यक्ती ईश्वर स्वरूप आहे, स्वतः ईश्वर आहे आणि त्यावेळेला ईश्वर मी समोर आहे, मी तुला आज्ञा करतो असं करून डायरेक्ट त्याला विश्वस्वरूप दर्शन दाखवलं असतं तर त्याच वेळेला तो अवाक झाला असता. म्हणजे करिष्य वचनम तव म्हणायला एवढा वेळच घेतला नसता त्याने 18 अध्यायात सांगायला. पण ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटल्याप्रमाणे ते चकोराचे निमित्ते तिन्ही भुवने संतप्ते. खरं तर चंद्र त्याच्या किरणांमधून पोषण प्राप्त करण्याची जी मूळ ओढ आहे ती चकोराला आहे, पण त्याचं निमित्त करून चंद्र हा सगळ्याच त्रिभुवनांना म्हणजे सगळ्या जगालाच त्याचा ताप निवारण करण्यासाठी म्हणून उदय पावतो. चकोराचे निमित्ते तिन्ही भुवने संतप्ते, निवविली कळावंते चंद्रे जेवी. कलावंत चंद्र आहे तो. त्याप्रमाणे अर्जुनाचं निमित्त करून सगळ्या जगाला पुरेल एवढं दूध ह्या श्रीकृष्ण रूपी गायीने दिलेलं आहे असं त्यांनी अनेक दृष्टांत वापरले, त्याच्यामध्ये तो भाग वापरलेला आहे. म्हणून त्या निमित्ताने सगळ्या विश्वाचं प्रबोधन करणं हा भाग आहे. पण अर्जुनाचा जो प्रवास आहे तो हेतुपूर्वक श्रीकृष्णांनी आपलं मत मी ईश्वर आहे म्हणून आता माझं ऐक असं लादलेलं नाही. कारण अशा प्रकारची जी डेव्हलपमेंट किंवा अशा प्रकारची आज्ञा स्वीकारणं जे होतं शिष्याकडून किंवा कुठल्याही व्यक्तीकडून ते मनापासून नसतं, तो आतून ट्रान्सफॉर्म होणं हे गीतेचं प्रयोजन. म्हणून भगवंतांना जे सांगायचं आहे ते अर्जुनाला समजेल त्या पातळीवर येऊन सांगणं. अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाठी, तैसे संत जी क्रिया करून दावी ती अंगी असं जे म्हटलेलं आहे त्याप्रमाणे त्या लेवलला येऊन सांगणं हे सद्गुरूंचं वैशिष्ट्य आहे. ज्या लेवलला येऊन शिष्याला समजेल त्या लेवल. आणि त्याप्रमाणे अर्जुनाचं एकूण प्रबोधन करता करता ते 18 अध्यायांचा प्रवास झाला आणि ज्या इच्छा जो तो ज्या वेळेला व्यक्त करतो, जे प्रश्न तो मांडतो त्याला भगवंतांनी कुठलाही आडपडदा न ठेवता उत्तरं देत गेलेली आहेत. गुरु शिष्य संबंध हा जो भाग आहे, आता आपण शिष्य लक्षणांवर स्वाध्याय ऐकला. एकूण या शिबिराची थीमच शिष्य लक्षण ही आहे. म्हणजे या ना त्या प्रकारे या सगळ्या सत्रांमध्ये मुद्दामच मी सांगून ठेवतो, म्हणजे कोणी विचारलं काय होतं तर एवढं होतं तरी सांगता येईल. थीम जी आहे ती शिष्य भूमिका ही आहे. ती या ना त्या प्रकारे समजून घेणे हा शिष्याचा जो बेसिक क्वालिटी आहे ती आम्ही कित्येक वर्ष करतो आहोत. म्हणजे कारण जितकं आम्ही, मला हे प्रमोद काकांनी म्हटलं होतं की एखादं जर का भिंतीला रंग द्यायचा असेल तर तो पेंट मारल्यानंतर लांबून छानच दिसतो, काही प्रश्न नसतो. पण एखादं म्युरल करायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक छोटा छोटा बिंदू रंगांनी भरावा लागतो. तशी शिष्य भूमिका आमची ज्या वेळेला सुरुवातीची असते युजली ती पेंट मारण्याचीच असते. आम्हाला वाटतं छान रंग बसताय गुरुपौर्णिमेला. पण आमच्या आयुष्यात आल्यानंतर रोजच्या कळतं
की तो जो काही थोडासा उद्दीपन झालेलं होतं भावाचं, एकदम शांतबिंत वाटलं होतं आम्हाला आणि जमतच आहे असं वाटलं होतं, ते घरी गेल्यानंतर सगळं पालतं पडलेलं आहे. त्याचं ती भूमिका ही टप्प्याटप्प्याने स्वतःला सुधारत जाण्याची ही एकूण आम्ही शिष्य लक्षणं बघता 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 कळत. ज्या क्वालिटीज समर्थांनी त्या समासामध्ये मांडलेल्या आहेत त्याच्यामध्ये सद्गुरुवचनी विश्वासपूर्ण ही पहिली गोष्ट आहे. आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी असा पाहिजे तसा पाहिजे हे म्हणजे मला ते ऐकता असं वाटलं पहिल्यांदाच की वर्तमानपत्रामध्ये जाहिरात येतात ना की कामगार असा 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 पाहिजे, तसं समर्थांनी असा 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 पाहिजे ही त्यांची रिक्वायरमेंट म्हणून सांगितलेली नाही. तुमच्यासाठी म्हणून तुम्ही जर का शिष्य भूमिका उन्नत करून घ्यायची असेल तर तुम्हाला असं लगेच लक्षात येतं काही दिवसामध्ये की जी आम्ही शिष्य भूमिका म्हणून स्वीकारलेली आहे ती फार तोकडी आहे, अजून शिकायला पाहिजे, अजून शिकायला पाहिजे. असं जितकं आम्ही शिकण्याच्या भूमिकेत राहू तेवढं आम्ही त्या ज्ञानस्वरूपाला अधिकाधिक योग्य होत जाऊ. आणि हा भाग सद्गुरुवचनी विश्वासपूर्ण हा अर्जुनाचा मुळातच आहे. तो अगतिकतेने आहे. त्याला स्वतःला जर का मार्ग मिळाला असता आणि कृष्ण तिथे नसते, दुसरा कोणीही तिथे सारथी असता तर अर्जुन टर्न अबाउट करून केव्हाच शामियानात पोहोचला असता. तिथे तिथं राहणं हे टेक्निकली म्हणून श्रीकृष्णांनी स्वीकारलं होतं, कारण की अशा प्रकारचा भाग झाला तर ऍड्रेस करायला आपण पाहिजे म्हणून त्यांनी ते केलं होतं. पण ते अशा लेवलला जाऊन पोहोचलं की त्याच्यामुळे प्रबोधन करण्याची वेळ आली, केवळ बाह्य मलमपट्टी करण्याचा भाग नाही. म्हणून सगळा बोध हळूहळू श्रीकृष्णांनी त्याला टप्प्याटप्प्याने सांगितला. ते सांगितल्या त्याच्या मनात ते कळत गेलं आणि त्या कळल्यानंतर त्याच्यानंतर जे प्रश्न आले ते तो विचारत गेला. आणि हा गीतेचा संवाद म्हणजे श्रीकृष्ण अर्जुनांचा संवाद हा दोन्ही शेवटच्या टप्प्याला आलेला आहे या श्लोकाने, नष्टो मोहा स्मृतिर्लब्ध. तसं बघायला गेलं तर हे गीतेचं शेवटचं वाक्य आहे. त्याच्या पुढे जो भाग येतो हा सगळा संजयाचा भाग आहे. संजय धृतराष्ट्राला सगळं कथन करतो आहे आणि हे सगळं ऐकायचं सौभाग्य व्यासऋषींच्या कृपेने मला मिळालं, त्यांचा शिष्य म्हणून त्यांनी मला या कामगिरीवर नेमलं म्हणून आनंद प्रकट करतो आहे तो. आणि मग तो शेवट असा करतो की यत्र योगेश्वर कृष्ण, म्हणजे फायनल रिझल्ट काय असेल या सगळ्याचा युद्धाचा, जे धृतराष्ट्राला ऐकायचं होतं ते संजयाने समप करून टाकलेलं आहे की तुला जे ऐकायचं आहे मामकः पांडवाश्चैव किंवा कुर्वेत संजय, ते हे होणार आहे पुढे जाऊन की जिथे श्रीकृष्ण योगेश्वर आहे आणि अर्जुन आहे तिथेच विजय आणि श्री असणार आहे. पण मुख्य संवाद जो आहे तो या अर्जुनाच्या डिक्लेरेशनने संपतो की नष्ट मोह स्मृतिर्लब्ध. अर्जुनाचं तो नष्ट होणं मोह स्मृती प्राप्त होणं तत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनम तव, तू सांगशील तसं करेल, असं त्याचं म्हणणं हे अगतिकतेतून आलेलं नाहीये. त्याचं एक स्वतःचं अर्जुनाचं व्यक्तिमत्व आहे. मी शिष्य असावा स्वतंत्र या लाईटमध्ये हे बघायला पाहिजे की अर्जुनाचं स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, तो काही कृष्णावर डिपेंडेंट नाहीये. धनुर्विद्या प्राप्त करताना कृष्णाला नमस्कार करून तो आलेला नाहीये, तो त्याने स्वतःच ती डेव्हलप केलेली आहे. त्याच्यानंतर वेगवेगळी शस्त्र अस्त्र निर्माण जी मिळवली गेली ती स्वतःच्या पौरुष प्रयत्नाने त्यांनी मिळवलेली आहे, तपश्चर्या करून. तर सगळी जी आजपर्यंत जी युद्ध जिंकलेली आहेत ती स्वतःच्या प्रयत्नानेच केलेली आहे. त्याच्यामध्ये कृष्णाचं असणं हे कुठे दिसत नाही महाभारतामध्ये, किंवा कृष्णाच्या प्रसादामुळे होतंय असं कुठेही दिसत नाही. आणि नंतर ज्यावेळेला अर्जुन कृष्ण हा संवाद सुरू होतो या प्रकारचा गीतेचा, त्याही वेळेला कृष्ण जे जे म्हणेल तो मान्य करत नाही, तो विचारतो दरवेळेला. ज्या वेळेला तो कर्ममार्ग सांगतो आणि बुद्धी ही श्रेष्ठ आहे, बुद्धियोग श्रेष्ठ आहे सांगतो, त्यावेळेला अर्जुन त्याला विचारतो की व्यामिश्रेणे व वाक्येनं बुद्धी मोहयसी वमे, तू मिक्स बोलतोयस आणि नक्की कुठल्या साईडला आहेस ते मला कळत नाहीये की तू कर्माचं जास्ती भलावण करतोयस की बुद्धियोगाचं करतोयस, मला नक्की काय ते सांग. ज्या वेळेला अवतार रहस्य प्रकट केलं की मी अशा प्रकारे तू कधी नव्हतास असं नाही, मी कधी नव्हतो असं नाही, हे अर्जुन मान्य करून चालत नाही. तो म्हणतो की हे सगळं मला काय आहे ते सांग. सूर्याला मी योग सांगितला, त्याच्यानंतर तो सूर्याला योग सांगितल्यानंतर तो परंपरेने आजपर्यंत आला, असं कसं काय होऊ शकेल, सूर्य तर केव्हाचा आहे, तू आजचा आहेस, असं तो क्वेश्चन करतो. म्हणून एक जागरूक व्यक्तिमत्व असलेला अर्जुन आहे. आणि तो ज्यावेळेला करिष्य वचनम तव असं म्हणतो, जोपर्यंत त्याला ते आतून पटत नाही तोपर्यंत त्याने केलेलं नाही.
त्याला आतून पटेपर्यंतचा सगळा प्रवास गीतेचा हा अर्जुनाचं शिष्य भूमिका अधिकाधिक उन्नत होत जाणार आहे आणि शिष्यांना सगळं हे शिकवणार आहे की अर्जुन हा आपला प्रतिनिधी आहे आणि तो प्रतिनिधी सगळ्यात म्हणजे क्वालिफाईड प्रतिनिधी आहे तिथला, की कशा प्रकारे शिष्याने असलं पाहिजे, ज्या ज्या इच्छा आहेत त्या त्या गुरु या भूमिकेतून ज्ञानग्रहणासाठी न कचरता सद्गुरूंचा मान ठेवूनच, पण मान पण अर्जुनाने ठेवलेला आहे. कृष्णाला क्रॉस करताना तो नको तिथे आत्ते मामे भावंड ही रिलेशन आणत नाही. व्यामिश्रेणेव वाक्येनं बुद्धी मोहयसीव मे या एका चरणामध्ये दोनदा इव म्हणजे आला आहे, ॲज इफ असं तो म्हणतो, की असं मला वाटतंय की तू ॲज इफ जणू काही मिक्स बोलतोयस, दोन्ही प्रकारचं व्यामिश्र बोलतोयस आणि माझ्या बुद्धीला जणू काही तू गोंधळात टाकतोयस. तो क्लेम नाही करत आहे की तू मला गोंधळून टाकतोयस, तो जणू काही हे शब्द वापरतोय, शिष्य मर्यादा सांभाळतो. कसं बोललं पाहिजे गुरूंशी हे तो दाखवतोय, व्यास दाखवत आहे त्याच्या निमित्ताने की कसं बोललं पाहिजे. पण भीड बाळगून गप्प बसणं हे पण त्यांना मान्य नाही, ते मांडलं गेलं पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी आल्यानंतर तो करिष्य वचनं तव असं म्हणतो. ह्याच्यामध्ये स्वामी चिन्मयानंदांनी त्याच्यावर खूप सुंदर म्हटलंय की या प्रश्नाला या उत्तराला जो प्रश्न आहे तो प्रश्न पण भगवान श्रीकृष्णाने जे विचारलं की सगळ्या प्रकारचा तो 18वा अध्याय आधी सगळं सांगून झालं, कर्मयोग झाला, ध्यानयोग झाला, भक्तियोग झाला, ज्ञानयोग झाला, त्याच्यानंतर 17व्या आणि 18व्या अध्यायामध्ये जे काही सांगून झालं सगळ्याची उजळणी करून झाली. पुन्हा एकदा तुला समजलंय ना, तू मला अतिशय प्रिय आहेस, परत सांगतो, असं करत 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 त्याला आणलेलं आहे. आणि मग अगदी नटशेलमध्ये आणून ईश्वर सर्वभूतानां हृदयशर्जन तिष्ठती ब्राह्मयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया तमेव शरणम गच्छ. प्रत्येकाच्या असणाऱ्या आतमध्ये असणाऱ्या ईश्वरालाच शरण जा. सर्व भावेन भारत तत्प्रसादात परां शांतीम स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु. असं एकदम त्याला बोध असा एकदम हातात ओंजळीत आणून दिल्यानंतर सर्व धर्मांपरित्यज्य हे सगळं प्राप्त झाल्यानंतर तुला असं वाटेल की माझं पाप बिपाचं काय होईल, काही होणार नाही. सर्व धर्मांपरित्यज्य मामेकम शरणम व्रज. अशा प्रकारचं आश्वासन पण दिलेलं आहे अर्जुनाला. त्याचा जो मूळ क्वेश्चन होता की मला पाप लागेल, तर ते म्हणतात की सगळं धर्म सोड, म्हणजे सगळ्या प्रकारच्या तुझ्या आतले गैरसमज आणि समज बाजूला टाक आणि मला शरण ये अंतस्थ असणाऱ्या आणि सर्व कर्म कर, तुला सगळ्या पापांमधून मी मुक्त करेन. म्हणून तो ॲश्युरन्स मिळाल्यानंतर शेवटी मग त्या गीतेचं थोडंसं आपला दोघांचा जो संवाद आहे म्हणजे फलश्रुती सांगितली गीतेची, श्रीकृष्णानेच सांगितले की अशा प्रकारे आपल्या दोघांचा हा जो धर्मीय संवाद आहे तो जो कोणी ऐकेल त्याला कशा प्रकारे पुण्य किंवा ज्ञान प्राप्त होईल हे सांगून झालं. आणि ते सांगून झाल्यानंतर मग शेवटचा प्रश्न विचारला जातो की हे जे काही सांगितलं गेलं कच्चित एतत् श्रुतं पार्थ त्वयि एकाग्रेण चेतस, हे सगळं तू नीट त्वया एकाग्रेण चेतस, म्हणजे तू अतिशय एकाग्र चित्ताने ऐकलंयस की नाही. कच्चित अज्ञान संमोह परनष्टस्ते धनंजय, आणि तुझ्या मनातला जो अज्ञानजन्य मोह आहे तो गेला की नाही. तू काय करशील असं विचारलेलं नाहीये, तू लढणारेस का नाही विचारलेलं नाहीयेस, लढणारेस ना असं इंडिकेट पण केलेलं नाही. तुला मी सांगितलं ते तू नीट ऐकलंस का आणि तुझा मोह गेलं का, हे दोनच प्रश्न विचारलेले आहेत. त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी खूप सुंदर म्हटलंय की आम्ही ज्या प्रकारे तुला सांगतो आहोत ते सांगितलेलं हे डायरेक्टली तुला कळलं का, की मध्येच थोडंसं जसं पाणी वाफ्यात ओतलं आणि एका बाजूला ओतल्यानंतर दुसऱ्या बाजूला जाईपर्यंत थोडं सांडी विखुरी जातं, असं त्यांनी शब्द वापरलाय की इकडे तिकडेच जातं ते प्रवाहाने. त्याप्रमाणे मी सांगितलेलं पूर्वी आपल्या प्रधानमंत्र्यांनी म्हटलं होतं ना, 1 रुपया पाठवला की 15 पैसेच मिळतात, तसं जनरली गुरु आणि शिष्य संबंधच होता. 15 पैसे तरी घ्या, तो धरले तर हळूहळू हळूहळू 15 पैसे करत 1 रुपयाला जाऊ. पूर्ण करिष्य वचनं तव म्हणजे 1 रुपया. त्याप्रमाणे तो सगळा भाग त्यांनी प्रश्न विचारल्यानंतर अर्जुन ज्या वेळेला उत्तर देतो त्यावेळेला हे सगळं मी एकाग्रतेने ऐकलंय असं उत्तर देत नाही. भगवंतांच्या 2 प्रश्नांपैकी एकाच प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे की मोह गेला का, तो म्हणतो मोह गेला. नष्टो मोह स्मृतिर्लब्धा तत्प्रसादात मयाच्युत, तुझ्या प्रसादाने मला हे प्राप्त झालं. स्वामी चिन्मयानंदांनी त्याला असं म्हटलंय की खरं तर भगवंताला त्याच्या चेहऱ्याकडे बघून कळतच होतं हा आनंदी झालेला आहे, त्याचा मोह गेलेला आहे. पण तरी पण काय विचारलं तर त्यांनी असं म्हटलं की एखाद्या पेशंटने डॉक्टरकडे जावं आणि अतिशय वेदनामध्ये आहे, मग डॉक्टर त्याला ट्रीटमेंट देतो, फॉलोअप ट्रीटमेंटला बोलवतो 15 दिवसांनी या म्हणून, आणि 15व्या दिवशी तो पेशंट आनंदाने ज्या वेळेला आत येतो
त्यावेळेला त्याला बघूनच कळलेलं असतं की हा बरा आहे. पण कसं चाललंय, बरं आहे ना, असं डॉक्टर विचारतो, तसं हे विचारणं आहे असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे ह्या थोडंसं त्याला लाईव्ह केलंय कशा प्रकारे असतं. आणि हे सगळं संवाद ऐकण्याचं सौभाग्य हे संजयाला पण त्याच वेळेला प्राप्त आहे. वेगवेगळ्या लोकांनी ह्या सगळ्या श्लोकांवर जो अभ्यास केलेला आहे खूप सुंदर प्रकारे मांडलेला आहे, की स्वामी चिन्मयानंदांनी त्याच्यावर असं स्वामी रामसुखदासांनी त्याच्यावर असं म्हटलंय की याच्यामध्ये जे संवाद होतो आहे आणि त्यावेळेला अर्जुनाला कृष्ण जे संबोधन वापरतो आहे ते अच्युत असं वापरलंय. हे अच्युत हे संबोधन अख्ख्या गीतेमध्ये अर्जुनाने कृष्णाला 3च वेळा वापरलंय. पहिल्यांदा अगदी वापरलेलं आहे की ज्या वेळेला ते युद्धभूमीवर आले आणि त्याच्यानंतर त्यांनी एकदम तो शंखनाद केला. पहिला कौरवांनी केला, त्या कौरवांनी केल्यानंतर मग पांडवांनी क्रमाने केला आणि तो शंखनाद झाल्यानंतर सगळे योद्धे घाबरून गेले दोन्ही बाजूचे, आता ह्याचं काय होणार. आणि त्याच्यानंतर थोडा शंखनाद सावरल्यानंतर सगळे श्रोते सगळे योद्धे शांत उभे राहिले. त्यावेळेला जो पहिला अर्जुन आणि कृष्णाचा संवाद सुरू होता त्यावेळेला अर्जुन असं म्हणतो, अथ व्यवस्थितान दृष्ट धातराष्ट्रान कपिध्वज. त्या सगळ्या हे योद्धे नीट उभे आहेत. आता तो म्हणतो की सेनयोर उभयोर मध्ये प्रथम स्थापय मे अच्युत. पहिल्यांदा आलाय की या दोन सैन्य दलांच्या मध्ये माझा रथ नेऊन उभा कर. हा जो पहिला रथी या भूमिकेत असलेल्या अर्जुनाने सारथी या भूमिकेत असलेल्या कृष्णाला दिलेली आज्ञा आहे एक प्रकारे, पण ती अच्युत अशा स्वरूपाने हाक मारलेली आहे. पुढे जाऊन 11व्या अध्यायामध्ये ज्या वेळेला म्हणजे 10व्या अध्यायामध्ये त्यांनी विभूती विचारल्या की मी तुला कुठे कुठे पाहावं, असं एक दर्शन तुझं कुठे कुठे घ्यावं, त्यावेळेला भगवंतांनी विभूती योग सांगितला आणि मी कुठे कुठे आहे तर सगळ्या प्रकारच्या दिव्य गोष्टींमध्ये तू मला पाहू शकतोस. यद्यद विभूतिमत सत्वम श्रीमद ऊर्जितमेव. सगळ्या ठिकाणी जिथे काही विशेष तेज दिसतं अशा निसर्गातल्या गोष्टी किंवा व्यक्ती या सगळ्या माझ्याच प्रकाशाने आहे असं समज आणि तिथे तू शरण जा किंवा त्याला ईश्वर स्वरूप मान असं सांगितल्यानंतर त्याला ते पटून गेलं आणि त्याला अतिशय आनंद झाला की अशा प्रकारे आपल्याला कुठेही भावस्वरूपाने ईश्वराला बघता येईल. आणि शेवटी भगवंत असं सांगतात की खरं सांगायला गेलं तर तू विचारलंस म्हणून मी एक वानगी दाखल थोड्याशा विभूती माझ्या सांगितल्या, पण माझ्या मूळ विभूती सांगायला गेलं तर त्या अनंत आहेत. अंगावर जेवढे रोम आहेत तेवढे मोजता येत नाही, त्याप्रमाणे या विभूती पण अनंत आहेत आणि मी एकूण अख्खं जे जग आहे ते माझ्या एका अंशाने धारण केलेलं आहे. अशा प्रकारचा बोध दिल्यानंतर सगळीकडे ईश्वर भरून आहे हा भाव अर्जुनाला एवढा अंतःकरणाला त्याचा ठाव घेऊन गेला की त्याच्यानंतर तो जे 11व्या अध्यायाची सुरुवात होते म्हणजे ईश्वरोपदर्शनाची इच्छा जे अर्जुन प्रकट करतो तो याच शब्दांमध्ये करतो की मद अनुग्रहाय परमम गुह्यम अध्यात्म समुद्दितम. माझ्यावर अतिशय कृपेने हे गुह्य असं अध्यात्म ज्ञान तुम्हाला सांगितलंस. यत त्वयोक्तम वचस्तेन मोहोयम विगतो मम. हा माझा मोह गेला. म्हणजे अच्युत किती वेळा म्हटला हा एक भाग आहे. आणि दुसरं म्हणजे मोह गेला हे अर्जुन पहिल्यांदाच म्हणत नाहीये, मोह गेला असं मध्ये पण त्याचं म्हणून झालेलं आहे, पण कृष्णाला माहितीये की याचा मोह नाही गेला. कारण तो भावच ह्याच्यामध्ये पण खूप शिकण्यासारखं आहे. आपण हा भाग आधी संपवू अच्युताचा आणि मग मोहाकडे येऊ. तर अच्युत हा जो भाग आहे तो क्षमा मागण्यासाठी ज्या वेळेला हे 11वा अध्याय संपून जातो म्हणजे विश्वरूप दर्शन बघितल्यानंतर अर्जुनाला एकदम गिल्टी वाटायला लागतं की आजपर्यंत मी याच्याशी एवढ्या सलगीने बोललो, याला काही सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम, मी तुझा मित्र आहे किंवा भाऊ आहे म्हणून आजपर्यंत मी तुझ्याशी कसाही बोललो, सलगीने बोललो, ते मला क्षमा कर, असं तो मोठ्या भावपूर्ण रीतीने म्हणतो. आणि त्याच्यानंतर तो दुसरा श्लोक येतो की आपण कधी कधी एकांतात असताना पूर्वी त्याला ते आठवत आहे की आपण कसं कसं काय काय बोललो असो. त्याला कृष्णाच्या मनात ते काही नाहीये, पण अर्जुनाला मात्र ते त्याची जी गिल्ट आहे ते तो काढतो आहे, म्हणजे व्यक्त करतो आहे की आपण पूर्वी एकांतामध्ये असताना, चार चौघांमध्ये असताना, कधी अन्न ग्रहण करताना, कधी शय्या एकत्र तिकडे गप्पा मारत आपण बसलो असो, झोपत असो, या सगळ्यामध्ये मी तुला खूप सलगीने बोललो, त्याच्याबद्दल मला क्षमा कर, असं म्हणताना तो तिथेही अच्युत हेच विशेषण वापरतो. आणि सगळं झाल्यानंतर एकदम ह्या शेवटी नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा तत्प्रसादन मयाच्युत. त्याला स्वामी रामसुखदासांनी असं म्हटलंय की अच्युत म्हणजे एका जागी कायम स्थिर असणारा, च्युत न होणारा तो अच्युत. या सगळ्या गीतेच्या प्रवासामध्ये अर्जुन भावनिकता, भावावेश होणं,
त्याच्यानंतर ज्ञानमार्ग कळणं, ह्याच्यामध्ये अर्जुन वेगवेगळ्या लहरींमध्ये फिरतो आहे, पण कृष्ण हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत अच्युतच आहे असं त्यांनी म्हटलं. त्याची भूमिका हललेली नाहीये. स्वामींनी त्यावेळेला रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद संबंध, गुरु शिष्य संबंध सांगितले होते, त्यावेळेला ते असं म्हणाले होते की विवेकानंदांचं रामकृष्णांकडे येणं हे रामकृष्णांच्या दृष्टीने गरजेचं नव्हतं अजिबातच, विवेकानंदांसाठी होतं. रामकृष्ण जसे पहिल्यांदा होते तसेच ते विवेकानंदांशी संबंधित असताना होते आणि शेवटपर्यंत ते तसेच होते, इंडिपेंडेंटच होते. म्हणून शिष्यासाठी सर्व गोष्टी करणं हे गुरुचं जरी कर्तव्य म्हणून आणि अनुकंपा म्हणून तो करत असला तरी तो स्वतःच्या ठिकाणी सुस्थिर असतो. मी कोणासाठी तरी काहीतरी विशेष कर्म करतो आहे असा त्याचा भाव नसतो. सहज बोलणे हितोपदेश असं ते गोंदवलेकर महाराजांच्या ग्रंथाबद्दल बोलणं गेलेलं आहे की त्याचं बोध प्रकट करणं हे केवळ कृपेने होत असतं, साहजिक रीतीने होत असतं. त्याच्यामध्ये स्वतःला त्याला काही मिळवायचं नसतं आणि एवढं करून समोरचा नाहीच वागला स्वतःला हवं तसं तर त्याला काही फरक पडत नसतं. म्हणजे एवढं करून जर का गीतेच्या शेवटी अर्जुन म्हटलं असतं की नाही बाबा लढत, तर कृष्णाने ठीक आहे म्हटलं असतं. स्वतःची प्रतिज्ञा मोडून त्याने संहार करून दाखवला असतो. त्यात काही त्याने नंतरही दाखवलंय. ज्या ज्या वेळेला अर्जुन ते युद्ध थोडंसं सौम्यपणे करतो त्या त्या वेळेला कृष्ण स्वतःची प्रतिज्ञा मोडून दुष्टांचा संहार करणार, हे जे स्वतःचं व्रत आहे त्याच्यासाठी मी जन्म घेतला आहे ते मी करीनच, तू नाही केलंस तर तुझं निमित्त करून ते करतो आहे, अशा प्रकारचा भाग अर्जुनाला शिकवण आहे. मध्यंतरी जे कृष्णमूर्तींचा एक खूप सुंदर व्हिडिओ क्लिप आहे, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की द स्पीकर म्हणजे ते स्वतः डज नॉट एक्सपेक्ट एनिथिंग फ्रॉम एनी वन ऑफ यू, असं त्यांनी इतक्या निग्रहाने म्हटलंय की काहीही मला कोण तुम्ही एवढं ऐकता याच्याबद्दल अपेक्षा नाही. दिस इज लाईक अ फाउंटन असं त्यांनी म्हटलंय. कारण जर सतत प्रवाहित होत आहे आणि ते ओढल्यानंतर दिस इज लाईक अ फाउंटन, इफ यू वॉन्ट टू ड्रिंक ड्रिंक इट असं त्यांनी म्हटलंय, इफ यू डोंट वॉन्ट डोंट ड्रिंक. काही प्रश्न त्याच्यात तुझ्या तहानलेला आहेस का तर पी, नसेल पिणार नको पिऊ. अशा प्रकारे फुलत राहणं हे त्या कारंजेचा स्वभाव आहे आणि अनुकूल वातावरणामध्ये ते ग्रहण करणं आणि स्वतःची तहान भागवणं ही शिष्याची गरज आहे. आणि त्यासाठी म्हणून शिष्याने तयार होणं, ती तहान आयडेंटिफाय करणं. तहानलेला सततच आहेस, पण ती तहान नक्की कसली आहे, ती आत्मस्वरूपाकडे जाण्याची आहे. न कळल्यामुळे इकडे तिकडे मृगजळ असं त्याला म्हटलं जातं, धावतो आहेस. ते नक्की आयडेंटिफाय कर की आपल्याला काय मिळाल्यानंतर कायमस्वरूपी आम्हाला आनंद स्वरूपाची प्राप्ती होईल. ती आनंद स्वरूपाची प्राप्ती आमच्याजवळ आम्ही असल्यानेच होईल, पण ती आमच्याजवळ आम्ही असणं हा मार्ग हा इतका सोपा आहे की तो आम्हाला असं वाटतं की हा एवढा सोपा मार्ग कसा काय असेल, काहीतरी कठीण असलं पाहिजे. म्हणून आम्ही सारखं काहीतरी करायला जातो आणि त्याच्यामधून स्वतःभोवतीच वेगवेगळे गुंते वाढवून ठेवतो. तसं न करता स्वतःपाशी राहा हे सांगण्यासाठी स्वतःपाशी राहणारी एखादी व्यक्ती समोर लागते की जी आनंदात आहे आणि मग तिला मी गुरु म्हणतो. म्हणून गुरु शिष्य संबंध हा केवळ अनुग्रहाचा विधी झाल्यानंतर होतो असातला भाग नाही. अनुग्रहाचा विधी हो न हो, गुरु ही भूमिका शिष्याने मनाने स्वीकारण्याची आवश्यकता आहे. म्हणून सद्गुरुवचनी विश्वासपूर्ण हे जे समर्थांचं वचन आहे ते पूर्ण विश्वास ठेवणं हे पण टप्प्याटप्प्याने होतं. अनुग्रह झाला त्या दिवशी आमचा कुठे विश्वास असतो, म्हणजे स्वामींवर विश्वास होता पण स्वये तू मीची आहे ब्रह्म असं कुठे म्हणतो. ते सांगतात म्हणून आम्ही सोहम म्हणतो. भाऊसाहेब महाराज उंदीकरांचं ते वाक्य स्वामी कोट करत असत की 3 प्रकारचे सोहम असतात असं ते म्हणतात. एक म्हणजे साधकाचा सोहम असतो, जो नवीनच त्याने साधना सुरू केली आहे तोही सोहम म्हणत असतो. एक प्रगत साधकाचा सोहम असतो आणि एक सिद्धाचा सोहम असतो. म्हणजे सोहम तोच असतो, भाव त्यातला अनुभव जितका 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 येईल तितका निश्चयच त्याचा बळावत जातो. आणि त्यामुळे 6 अहम ही भूमिका अंतःकरणाने स्वीकारणं श्रद्धेपोटी गुरूंच्या हे सुरुवातीच्या काळात होत असतं. कित्येक वेळा तीही स्वीकारलेली नसते, गुरूंवर श्रद्धा असते. म्हणून सद्गुरु वचनी विश्वासपूर्ण असं म्हटलंय. सद्गुरूंवर विश्वास पूर्ण असं जाणीवपूर्वक न म्हणण्याचं कारण सद्गुरूंवर विश्वास ठेवायला हवा याच्यात काही संदिग्धताच नाही, पण वचनावरच विश्वास बसत नाही आमचा आणि आम्ही सारखं स्वतःला लो मानून घेतो, जमत नाही जमत नाही, अरे तूच आहेस, नाही जमत नाही जमत नाही असं चाललेलंच असतं. ते सद्गुरूंना खरं सांगायचं तर आवडत नसतं. त्याचा अनुभव मी एकदा स्वामींकडे घेतलेला आहे. मी तो प्रसंग कधी सांगितला असेल की त्यांच्याकडे जात असताना असं आपलं जे होतं ना काही काही वेळेला
की आपल्याला साधना जमते असं वाटतं काही काळ, आणि त्याच्यानंतर काही काळ आपलं प्रकृती साथ देत नाही म्हटल्यानंतर आपण एकदम लो वाटून घेतो. तर त्याच 2-4 दिवसांमध्ये माझं तसं चाललेलं होतं, आणि मी गाडीवरून जात असताना स्वामींना काहीतरी विचारायला पाहिजे म्हणून हा प्रश्न विचारायला ठरवून गेलो, की कधी कधी जमतंय असं वाटतं आणि कधी कधी असं वाटतं की नाहीच जमणार आहे आपल्याला. तर त्याच्यावरचं उत्तर मला आतूनच मिळालं होतं ऍक्च्युली. ते प्रश्न उठल्या उठल्या की असं होत असतं या प्रकारचं. पण तरी पण तिथे जाऊन तो प्रश्न मुद्दाम ठरवून विचारला, आणि तो विचारल्यानंतर स्वामींची मुद्रा अतिशय नापसंतीची होती त्या प्रश्नावर. त्यांनी उत्तर नीट दिलं की असं ज्ञानाचा मार्ग हा असं खालीवर होत जातो असं त्यांनी एक्सप्लेन केलं. पण पहिली मुद्रा ही नापसंतीची होती, मी ती विसरणार नाही कधी. कारण की अशा प्रकारचं तुम्ही सगळं प्राप्त असताना रडणं आहे आपलं. सगळं हातात ज्याला मिळालंच नाहीये त्याने रडणं हा भाग वेगळा आहे. सगळं हातात असताना रडणं, याला स्वामींनी कालच तो हा आला होता कोट स्वामींचा, की त्याला करंटेपण असं म्हटलंय. की करंटेपण म्हणजे काय, तर सगळं हातात आहे पण उपभोगायची अक्कल नाही. दॅट्स इट. आणि ती जास्ती पोषणारी आहे की उपभोगायची अक्कल नाही. मग मी तत्वस्वरूप आहे, उपभोगायची अक्कल नाही. पण मग काय केल्याने सिद्ध व्यक्ती अशा प्रकारच्या आनंदात राहू शकतात, ती टेक्निक स्वतःमध्ये येण्यासाठी म्हणून आधी कोणीतरी समोर उदाहरण लागतं, त्याला सद्गुरू असं म्हणतात. त्यांचं व्यक्तिमत्व हे उजळलेलं असतं आणि त्याच्यामधून आम्ही त्यांना इम्प्रेस होत होत त्यांच्या तशा नुसत्या असण्यावर, केवळ प्रेझेन्सवर आम्ही आतमधून एक प्रकारे फिदा झालेलो असतो. पण ते तसं असणं हा एक भाग आहे. हळूहळू ज्या गोष्टीमुळे ते आनंदात असतात ती गोष्ट आमच्यामध्ये पण आहे, ती आम्ही अनुभवायची आहे स्वतःमध्येच, आणि अखंड आनंदात असणं ही आमची अवस्था कशी होईल ह्याच्यासाठी म्हणून शिष्याने स्वतःला क्वेश्चन करणं, गुरूंना क्वेश्चन करणं हा एक भाग. शिष्याने स्वतःला हळूहळू प्रश्न विचारत विचारत आतूनच उत्तरं सुचत जातात. म्हणून करिष्ये वचनं तव ही कमिटमेंट जितकी बाहेर द्यायची आहे तितकी अंतस्थ सद्गुरूंना द्यायची आहे. स्वामी चिन्मयानंदांनी याच्यावर भाष्य करताना असं म्हटलंय की करिष्ये वचन, जे काही बोध मिळालेला आहे तो जोपर्यंत कृतीत येत नाही तोपर्यंत तो पूर्णत्वाला गेला नाही असं समजा. म्हणून जी अवस्था भगवंत अर्जुनाला सांगत आहेत आणि अर्जुनाच्या माध्यमातून आम्हाला सांगत आहेत की तुझा मोह घालव. मोह याचा अर्थ डिक्शनरीमध्ये बघितला तर मोहचा एक अर्थ येतो की अज्ञान. अज्ञान जाऊ देत पहिले, त्याचं कारण आहे. आणि त्या अज्ञानामुळे अनेक अर्थ आहेत त्याचे. त्याच्यामध्ये त्यांनी दुसरा अर्थ वापरलाय की चित्त विप्लव, म्हणजे चित्त सारखं हे करू का ते करू, ते करू का ते करू असं जे करतं त्या सगळ्याला संभ्रम निर्माण होणं. पुढचा त्यांनी अर्थ वापरलाय, सांगितलंय की मूर्छा, मूर्छित होणं. मूर्छित होण्याचा अर्थ बेशुद्ध पडणं असं नव्हे, पण ग्लानी येणं, जी अर्जुनाची भूमिका आहे, काय करावं काय न करावं, अविवेक, अशा भूमिकेतून त्याला सांगायचं आहे. म्हणून नष्टो मोहा स्मृतीर्लब्धा आत्मस्मृती, मी कोण आहे हे मला कळल्यानंतर आता संदिग्धता उरली नाही की काय करावं काय न करावं. त्याला अर्जुनाने एवढ्या कृतार्थपणे, त्याचे कृतार्थतेचे उद्गार आहेत अर्जुनाचे हे. त्याने असं म्हटलेलं आहे की तू मला हे जे विचारतोयस आता एवढं सगळं सांगून झाल्यानंतर की मोह गेला का, तर मलाच त्याने कृतकृत्य वाटतं तुझ्या ह्या बोलण्याने आणि विचारणाने. पण तुझं विचारणं म्हणजे कसं आहे, तर पासी येऊन दिन करे. सूर्याने लांबूनच खरं तर तो प्रकाशला तर अंधार जात असतो, पण तरी सुद्धा जो अंधार गेलाय ना हे विचारायला अगदी डोळ्याच्या समोर आला सूर्य, आणि आज डोळ्यात डोकावून तो विचारतोय अंधार गेला का, तर त्याच्यावर तसं झालंय म्हणाला माझं. पासी येऊनी दिन करे डोळ्याते अंधारे पुसीचे हे काय सरे कोणे गावी. पण तू समोर आल्यानंतर अंधार आहे असं म्हणणं कसं काय राहील. आता मोह असे की नाही हे ऐसेचे पुससी काही, कृतकृत्य झालो पाही तुझेपणे. तुझा झालो म्हणून कृतकृत्य झालो. गुंतलो होतो अर्जुन गुणे, असं त्याने म्हटलंय. मी अर्जुन आहे असं समजून चाललो होतो आणि काहीतरी मी करणार आहे तरच ते होणार आहे, नाहीतर होणार नाही. अशा प्रकारे प्रकृतीचं जे करणं आहे ते स्वतःवर मी ओढवून घेतलं होतं, ते आता मी सोडून दिलं. गुंतलो होतो अर्जुन गुणे, मुक्त झालो तुझेपणे, तुझा झालो आत्मधून. आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. करणे अथवा न करणे, काही करावं किंवा न करावं हे प्रकृतीचं काम आहे. आता माझं एकच काम आहे, आतमधून तुझ्याकडे पाहत राहणं आतमध्ये. मग मोह गेला का, सहकुटुंब गेला म्हणतो तो मोह. नुसतंच एकटा नाही गेला, सगळं बिस्तर बांधूनच गेलेला आहे. पण या सगळ्या बोलाला एकूण अर्जुन अशा प्रकारे
प्रतिसाद देत असला तरी सुरुवातीला पण मगाशी म्हटलं तसं मोह गेला हे डिक्लेरेशन आत्ताच नाहीये, त्याचं 11व्या अध्यायाच्या नंतर पण आहे, सुरुवातीला पण आहे की माझा मोह गेला. पण त्याचा तो मोह जाणं हा जो भाग आहे तो त्या विभूती सगळ्या सांगून झाल्यानंतर भावात्मकतेने त्याला असं वाटायला लागलं की मी सगळीकडे ईश्वराला पाहू शकतो. हे खूप लर्निंग आहे ऍक्च्युली, की मी हा खरंच सांगायचं तर की हा आस्पेक्ट माझ्या मनात कालपर्यंत आलेला नव्हतं की हे नक्की काय झालंय. की आधी तो जो संभ्रमात आहे त्याला कर्मयोग सांगितला गेला, ध्यानामध्ये स्वतःमध्ये तत्व पाहायचं हे सांगितलं गेलं, पण मार्ग कळला, लगेच ते आचरणाची शक्यता नव्हती. युद्धामध्ये आहे तो काय लगेच ध्यानाला थोडीच बसणार होता तिथे की आता आत्मदर्शन करून घे. मग त्याला सगळीकडे विभूतीच्या रूपाने मीच आहे, प्रकृती स्वरूपाने पण मीच आहे हे सांगून झाल्यानंतर कुठे कुठे पाहायचं म्हणून त्याला सगळ्या विभूती सांगितल्या आणि विभूतींमध्ये अशा प्रकारे ईश्वरच प्रकाशतो आहे अशी भावभूमिका त्याला प्राप्त झाली. आणि ती भावभूमिकेमुळे त्याला असं वाटायला लागलं की आपला मोह गेला. पण त्याचा जो बेस आहे ज्ञानाचा तो पक्का झालेला नव्हता, म्हणून त्या भावभूमिकेतून तो स्वतःला एकदम अश्युअर्ड मानतो आहे की माझा मोह गेला, आता काय कर, तुझ्या सगळ्या विभूती दाखवल्यास ना त्या मला खऱ्याच एकदा बघायची इच्छा आहे असं म्हणून तो ज्ञानाची इच्छा प्रकट करतो. आंतरिक स्थिती भावाने फुललेली आहे पण ज्ञानाला अजून तितकी तयार नाही, अशा भूमिकेमध्ये तो ज्ञानाची इच्छा करतो आणि त्यावेळेला भगवंत त्याला विश्वरूप दर्शन दाखवतात. वर्णन असं आहे की त्याला आतमध्ये पहिल्यांदा तत्वस्वरूप दिसतं आणि डोळे उघडून बघितल्यानंतर मग विश्वरूप दिसतं. प्रथम स्वरूप समाधान पावोनी ठेला अर्जुन, सवेची उघडे लोचन तव विश्वरूप देखे. म्हणून उघड्या डोळ्यांनी सिनेमा बघितल्यावर का आम्हाला एकदम विश्वरूप दर्शन नाही झालेलं, आधी आतमध्ये त्याला तत्वस्वरूप आकळलं आणि त्या बोधाने डोळे उघडल्यानंतर तो बाहेर बघतो त्यावेळेला सगळंच तत्वस्वरूप आहे आणि मग त्याच्या मनोभूमिकेनुसार त्याला ती दृश्य दिसली. स्वामींनी त्याला खूप सुंदर हे म्हटलंय की अशा प्रकारची दर्शनं ही त्या त्या व्यक्तीच्या मनोभूमिकेनुसारच दिसत असतात. त्याला त्यांनी असं म्हटलं होतं की अर्जुन म्हणून तो बघत होता, म्हणून ते विश्वरूप दर्शनाच्या मध्ये पण त्याचा एक बायस होता अर्जुन नावाचा, अर्जुन स्वरूपानेच तो बघत होता. त्यामुळे त्याला ते लढाईत कोण कोण मरता येतं, जयद्रथ मरतोय, दुर्योधन मरतोय, हे सगळे दिसायला लागले. त्याच्यावर पूर्वी स्वामींनी गमतीने असं म्हटलं होतं की मग विश्वरूप दर्शनच होतं तर इंदिरा गांधी गेलेल्या पण त्याला दिसायला पाहिजे होते पण त्याला आता दिसल्या नाहीत कारण ते सब्जेक्टिव्ह दर्शन. म्हणजे लॉजिकल किती आहे की अशा प्रकारची दर्शनं खरी आहेत का खोटी आहेत अशातला भाग नाहीये. गुरुदेव रानड्यांना हे विचारलं होतं की एखाद्याला एखादी अनुभूती आली ती खरी आहे का खोटी कसे समजावं, तर त्याच्यावर त्यांनी असं म्हटलं होतं ती त्याच्यापुरती खरी आहे असं समजा आणि आपल्याला तशी होईल असं त्यांनी म्हटलेलं नाही. आपल्याला पण तसं व्हावं असं नको तो आग्रह करू. म्हणून एखाद्याला एखादा अनुभव आला तो खरा की खोटा एक तर त्याला माहिती नाही तर ईश्वराला माहिती असं त्यांनी म्हटलं, दोघांनाच माहिती. तिसऱ्यांनी सर्टिफाय करायला जाऊ नये. आपण आपल्याला आलेले अनुभव आपण तत्वस्वरूप आहोत असं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सगळे अनुभव आनंद मानायला हरकत नाहीये, पण ती काही फायनल स्टेज नाही. भाव ज्या प्रमाणच्या आमच्या अंतःकरणात असतात त्याप्रमाणे ईश्वर प्रतिसाद देतो. मन हेच अशा प्रकारे ईश्वर स्वरूप होऊन जातं आणि वेगवेगळे भाव आम्हाला दर्शन स्वरूपात दाखवतं. त्यावेळेला आम्ही अशा भावसमृद्धीमुळे जर का माझा मोह गेला असं समजू तर ऍक्च्युली ज्ञानस्वरूपाला प्राप्त होताना ती इमॅच्युअर भूमिका, ज्ञानाचा बेस नसलेली भावभूमिका किंवा ज्ञानाची इच्छा आणि तयारी नसलेली भावभूमिका ही आम्हाला ज्ञानस्वरूपाला मध्ये येईल. हे आम्ही आधीच मोह गेला असं समजू, असं त्यांनी वॉर्न केलं गीतेने. आणि म्हणून ज्यावेळेला विश्वरूप दर्शन दिसलं त्यावेळेला अर्जुन घाबरलेला आहे, कारण त्याला ते इमॅजिन झालं नाही की हे नक्की कशा स्वरूपाने होतं. आपल्यालाही आता ते गोंडस वाटत असेल की विश्वरूप दर्शन कसं होतं, पण जर का सगळं विलयाला जातंय असं वाटायला लागलं तर ते विश्वरूप दर्शन जे स्वामी विवेकानंदांचं झालं होतं की अशा प्रकारे सगळं विलयाला आता अशी कल्पना केलेली नाही. आमची कल्पना आहे की सगळं जातंय सिनेमामध्ये जसं दिसतं असं, पण मी आहे असं राहतं कायम. जिथे मी हळूहळू विलयाला जायला लागतो त्यावेळेला हळूहळू त्याच्याबद्दलची भीती निर्माण होणं ही एक रिॲक्शन असू शकते. सगळ्यांच्या बाबतीत असं होईल असं नाही. स्वामींनी त्याच्यावर विवरण करताना असं म्हटलंय की तो मी टप्प्याटप्प्याने आम्ही विरघळवतो आहोत, हळूहळू व्यक्तिमत्वाचा. ध्यानामध्ये आम्ही काय करतोय, मी विरघळवण्याची प्रॅक्टिस करतोय, सेपरेशन तत्वापासून असलेलं व्यक्तिमत्वाच्या स्वरूपातलं. ते जितकं करू तितकं आम्हाला ज्ञानस्वरूपाला प्राप्त होणं हे अधिकाधिक सोपं होईल. आणि त्याची धारणा जी आहे ती भगवंतांनी त्या 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन दाखवल्यानंतर तो चकित झाला, भयभीत झाला
आणि त्याच्यानंतर तो भगवंतांची प्रार्थना करतोय आणि त्याला कळलं की आपला मोह काही केलेला नाही. मग तो पुढे सगळं सांगून झाल्यानंतर ज्यावेळेला ज्ञानाचा बोध परिपूर्ण रीतीने झाला आणि तो ठसला, त्यावेळेला तो आता शेवटी म्हणतोय की नष्टो मोह. म्हणून त्या मोह नाही हे पण अर्जुनाचं शेवटी नाही आलेलं, मध्ये पण आलेलं आहे. ते शिकवायचं असं आहे की साधकाला पण असं वाटू शकतं मध्येच की आमचा मोह गेला. कारण का तर आम्ही आता स्वामींशी किंवा आमच्या सद्गुरूंशी आंतरिक रीतीने बराच संवाद असतो, बऱ्याच प्रमाणे सख्य असतं. आमच्या एकूण दिवसभरामध्ये जे शब्द शेड्यूल आहे ते आम्ही हळूहळू अनुसंधानामध्ये एकदम मिक्स करून टाकलेलं आहे. चांगलीच गोष्ट आहे, पण ती म्हणजे फायनल गोष्ट नाही. स्वतः तत्वस्वरूप आहेस असं जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत थांबायला नाही पाहिजे साधनेमध्ये. आणि एन्क्वायरी इन टू सेल्फ असं जे म्हटलं जातं, ती एन्क्वायरी, सेल्फ एन्क्वायरी थांबवता कामा नये. मध्यंतरी नागपूरला गेलो होतो त्यावेळेला एकाने प्रश्न विचारला होता की ध्यानामध्ये निरुद्ध अवस्था प्राप्त होते 2 वर्षांपासून, आणि ती निरुद्ध अवस्था प्राप्त झाल्यानंतर एक निर्धास्तपणा येतो की वृत्ती नाही, शांत वाटतं. तर ती निर्धास्तपणा आल्यानंतर आता त्यांना अशी रिस्क वाटली, आणि ती बरोबर रिस्क आहे, की निर्धास्तपणा आला तर पुढची प्रोग्रेस थांबेल की काय माझी. तर त्याच्यावर उत्तर एवढंच आहे की निर्धास्तपणा ज्याला आला तो कळला का, किंवा ज्याला इन्सिक्युरिटी वाटते त्याचं भान आहे का, तर मग काही प्रॉब्लेम नाही. त्याचं जर का स्वरूप कळलेलं नसेल, ज्याला निर्धास्त वाटतंय, ज्याला निरुद्ध अवस्था प्राप्त झाली, तो कोण आहे हा समजून घ्यायचा. ह्याला रमण महर्षी ब्रह्मास्त्र म्हणत असत. त्यांना कोणी प्रश्न विचारला की हा बाण मारल्यानंतर तो गायबच व्हायचा. की तुला जे कळत नाहीये तो न कळणारा कोण आहे तो समज, ज्याला शंका येतात तो कोण आहे तो समज. असं प्रत्येक गोष्टीने स्वतःकडे वळवण्याची कला सद्गुरूंमध्ये असते. म्हणून आम्ही कुठल्याही टप्प्याला गेल्यानंतर नष्टोमोह आहे का, तात्पुरतं असू शकतं. स्मृतिर्लब्धा याचा अर्थ आत्मस्वरूपाने मी कोण आहे हे मला आता क्लिअर झालं, आणि प्रकृतीचं जे काही माझ्या वाट्याला आलेलं कर्म आहे ते हे केवळ एक क्रीडा आहे ईश्वराची, या शरीराच्या माध्यमातून घडत असलेली. ह्याच्या पलीकडे माझा आणि त्याचा काही संबंध नाही. असलाच तर ईश्वराची सेवा म्हणून मी ते करेन, या भूमिकेतून राहणार. रामकृष्ण असं म्हणत असत की तो मी म्हणजे पिंपळाचा कोंब आहे. पिंपळाचा कोंब कितीही छाटा परत अंकुर येतच राहतो. मग तो मी नाहीच जाणार ना, ध्यानकाळी जाईल थोडा वेळ, पण इतर वेळी नाही जाणार. मग राहू देत त्याला, दास मी होऊन. ईश्वराचा दास म्हणून मी राहील. त्या अहंकाराला दुसरे कुठलेही कंगोरे येऊ देणार नाही. पण कुठलं कर्म माझ्या वाट्याला यावं हा आग्रह पण मी करणार नाही. गोंदवलेकर महाराजांचं वैराग्याची जी डेफिनेशन आहे त्यांनी असं म्हटलंय, असलं तर असू दे आणि नसलं तर नसू दे म्हणजे वैराग्य. म्हणजे अगदीच ईज असणं. गुळवणी महाराजांच्या चरित्रात हे दृष्टांतमध्ये मी दिला होता की एका बाबा जोशी नावाचे एक जण होते की जे अतिशय चिकित्सक होते, आणि महाराजांकडे ज्या वेळेला पहिल्यांदा आले त्यावेळेला महाराजांना त्यांनी सारखं, श्रद्धाभीता काही नव्हतीच, तपासूनच बघणं हाच त्यांचा भूमिका होती. आणि कंटिन्युअस चिकित्सा झाल्यानंतर त्यांनी असं म्हटलं की महाराजांच्या ठिकाणी मला 3 गुण दिसले. पहिला म्हणजे कंटिन्युअस कम्युनिकेशन विथ द गॉड, अखंड अनुसंधान, हे पहिलं दिसलं. दुसरं त्यांनी असं म्हटलंय की त्या अखंड अनुसंधानानंतर पण सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ईश्वराला अर्पण करून ते राहणं. आणि तिसरं शेवटचं वाक्य असं सुंदर वापरलंय, त्यांनी असं म्हटलं की रिलेशनलेस रिलेशनशिप. आतमध्ये काय आहे तर आतमध्ये ईश्वराशी अखंड अनुसंधान आहे. मग जगाशी वावरताना काय आहे, रिलेशनलेस रिलेशनशिप. सगळ्यांशी संबंधित आहेत पण निस्संग आहे आतमध्ये, कुणाशी अडकलेले नाही. आणि तिसरं वाक्य इतकं सुंदर आहे, लाईफ विदाऊट चॉईसेस. कुठल्याही प्रकारचं चॉईस नाही, काय असावं काय नसावं ह्याच्याबद्दल काहीही चॉईस नाही आतमधून. कृतकोटी जे पुढे जाऊन शंकराचार्य झाले, गोंदवलेकर महाराजांचे शिष्य, त्यांनी महाराजांची आठवण सांगताना असं म्हटलं की महाराजांना मी एवढी वर्ष बघत आलो पण महाराजांनी आजपर्यंत कोणालाही कधीही अमुक एक गोष्ट मला हवी आहे असं सांगताना मी ऐकलेलं नाहीये. तहान लागलंय, पाणी हवंय असं मागताना महाराजांना मी पाहिलेलं नाही. अशा प्रकारची भूमिका महात्म्यांचं आपण बघतोय. त्याचं कसं प्रकारे असू शकतं, लाईफ विदाऊट चॉईसेस म्हणजे ते किती असेल. त्याला गजानन महाराज गुप्तेंनी त्यांच्या ग्रंथामध्ये असं म्हटलंय की साधकांना असं वाटत असतं की आम्ही आता साधनेला लागलो आणि ईश्वराची आमच्यावर कृपा होते, तर आमच्या वाटेला येणारी कर्म ही कायम सात्विकच असावीत, जेणेकरून आम्ही हळूहळू इव्हॉल्व्ह होत होत ईश्वर स्वरूपाला प्राप्त हो, तरच आमचं साधना मार्ग नीट चाललेला आहे.
तसं नसून त्यांनी असं गमतीत छान म्हटलंय की असं जे म्हटलं जातं शेक्सपियरच्या वाक्यामध्ये की हा सगळा जग ही एक रंगभूमी आहे आणि आपण सगळेजण त्यातली एक पात्र आहोत, तशी पात्रच आहोत, पण रंगभूमीवरचे खेळ करणारी पात्र आहोत. तर त्यांनी असं म्हटलंय की साधकाने अशा प्रकारे रंगभूमीवर आपण आहोत म्हटल्यानंतर माझ्या वाटेला चांगलं हिरोचीच म्हणजे उच्च भूमिकाच आलं पाहिजे असा आग्रह धरता कामा नये. जी कुठली भूमिका येईल ती मी चांगली वठवून दाखवली. म्हणून सिनेमामध्ये पण दरवेळेला हिरोचीच ऍक्टिंग चांगली असते अशातला भाग नाही. विलनने विलन पण अप्रतिम केला तर तो खरा असतो. विलन वाटायला तर पाहिजे तो तसं. त्याप्रमाणे आमचा जो काही रोल आहे तो आम्ही चांगला करायचा प्रयत्न करणं. आणि त्यांनी ते वाक्य स्वामी माधवनाथ जे कायम कोट करत असत त्या ग्रंथात त्यांच्या गजानन महाराजांच्या आलेलं आहे की शेम अँड ऑनर ऑन नो कंडिशन्स राईज, ऍक्ट युअर पार्ट वेल, देन ऑल द ऑनर लाईज, असं त्यांनी म्हटलंय त्याच्यावर. म्हणून कुठल्या प्रकारची कर्म यावीत हे जो अर्जुनाचा आग्रह आहे की हे घोर कर्म माझ्या वाट्याला का दिलंस, त्याने असं म्हटलं इट इज इमटेरियल. तुझ्या वाट्याला कुठलं कर्म आलंय, प्रकृतीला ते आलंय, ते प्रकृतीला जसं आहे त्याप्रमाणे त्याला करू देत. तू कुठं राहायचं, आतमध्ये राहा, स्वतःच्या आतमध्ये राहा. आणि ते कळण्याची भूमिका अंतःकरणाची आणि ते कळल्यानंतर ते धारण करण्याची क्षमता अर्जुनाची पूर्णपणे विकसित झाली. म्हणून तो छातीटोकपणे सांगतोय स्मृतीत लब्धा. आणि ती स्मृती लाभली म्हणजे मी कोण आहे मला लक्षात आलं, याचा अर्थ ते मी माझ्या कर्तृत्वाने केलं असं नाही, त्वत्प्रसादात, तुझ्या कृपेप्रसादेमुळे ते झालं. ते मी माझ्या कर्तृत्वाने करून घेतलं असं जर का तो म्हणाला असता तर कृष्णांनी गीता अजून एक्सटेंड केली असती. कारण की अजून ते कळलं नाही, याला अजून वाटतच आहे. तत्प्रसादन मयाच्युत ही खरी गोष्ट आहे. आणि ती तत्प्रसादाची भूमिका ही केवळ अर्जुनाला प्राप्त होतोय याच्यातला भाग नाही, संजयाला पण ते प्राप्त होत आहे. म्हणून अर्जुनाला जेवढा आनंद होतोय त्याच्या काही पट आनंद संजय थ्रू आउट गीतेमध्ये व्यक्त करतोय की हे व्यासांमुळे मला मिळालं, व्यासांमुळे मला मिळालं. नाहीतर हे कारण फर्स्ट हँड ऐकायला मिळते गीता त्याला. म्हणून पहिला श्रोता कोण, दोघेही पहिले श्रोते, अर्जुन पण आणि संजय पण. दुसरा श्रोता खरं तर धृतराष्ट्र आहे, पण त्याच्यामध्ये ते नाहीच आहे स्किल. म्हणजे एवढं पाऊस पडल्यानंतर पण कोरडं राहणारा तो माणूस आहे. म्हणजे हे ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलेलं दृष्टांत आहे. म्हणजे 9व्या अध्यायामध्ये ज्या वेळेला ते मन्मनाभवावर विवरण चालू आहे, तू मन हे मिच्ची करी माझ्या भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते, माझे अनुसंधाने देख, संकल्प जाळणे निश्चेख, मद्याची चोख याची नाव, ऐसा मिया अथिला होसी तिथं माझी याची स्वरूपा पावसी, हे अंतःकरणीचे तुझपाशी बोलिंजित असे. हे सांगून झाल्यानंतर संजयाला भरून आलं की हे ऐकायला मिळालं, हे भगवंताचं अंतःकरण भगवंत खुलं करून सांगतायत. आणि म्हणून तो मोठा उत्साहाने ऐसे सावळेंनी परब्रह्मे, भक्त काम कल्पद्रुमे, बोलिले आत्मारामे संजयो म्हणे, असं तो म्हणतो. आणि ज्याला सांगतोय कॉमेंट्री त्याला बघतो ह्याचं काय चाललंय. म्हणून अहो ऐकीचं तर असे का उदाहरण, तुम्ही ऐकताय ना असं मध्ये हे करतो, कारण डोळे मिटलेले आहेत त्याचे ऑलरेडी. त्यामुळे तो डोळे मिटून ऐकतोय का काय चाललंय हे त्याला माहिती नाहीये. अहो ऐकीचं तर असे का उदाहरण, तर ते बघितल्यानंतर ह्याचं काही वेगळंच नव्हतं. तर या बोला निवांत म्हातारा. तो आपल्या दुनियेत आहे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना पण त्याला म्हातारा म्हणावं असं वाटलं, म्हणजे तो किती गया गुजरा असेल. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज माऊलीचं अंतःकरण आहे, सगळ्यांना सांभाळून घेतात, पण धृतराष्ट्राच्या बाबतीत त्यांना नाहीच खाली होत स्वभाव घेतात. म्हणजे मला असं गमतीने याच्यावर विचार करता करता वाटलं की संजयाचं वर्णन करताना करायचं वर्णन जर का रोल माझ्याकडे आला असता तर होपलेस असंच, म्हणजे माझा संजय असंच मिळाला असता. तो ज्ञानेश्वर महाराजांचा संजय आहे, त्यामुळे तोही सांभाळून बोलतोय. अहो ऐकीच असे का उधारा, तव या बोला निवांत म्हातारा, जैसा म्हैसा नुठिका पुरा तैसा उगाची असे. रेडा एकदा का पाण्यात बसला की अख्खा पूर येऊन गेला, तो हलत नाही, तसा ह्याचं झालेला आहे, असं त्याला किती आलं असेल. म्हणून आणि पण अर्जुनासारखा संजय खळखळ नाही करत प्राप्त कर्तव्य करण्याबद्दल. धृतराष्ट्राला गीता सांगावी लागणं हे केवढा मोठा प्रॉब्लेम सिच्युएशन. एखाद्याचं मिसफॉर्च्युन किती असू शकतं की धृतराष्ट्राला गीता सांगतोय. म्हणजे
त्यामुळे संजयाला बघून सगळे गुरु शांत आहेत पुढचे. तेथे संजय माथा तुकिला, त्याने मान खाली घातली, काय खरं नाही म्हणाला. हा अमृताचा पाऊस वर्षला, की हा येथं असतुची गेला सेजिया गावा. अमृताचा पाऊस पडला, पण तिथे बसायचं सोडून हा त्याच दिवशी नेमका मुहूर्त काढून दुसऱ्या गावाला गेला, असं त्यांनी म्हटलं. तशा प्रकारचं अर्जुनाची जी भूमिका आहे डेव्हलप होत होत. म्हणून गीतेच्या मध्ये धृतराष्ट्रापासून सुरुवात होते आणि संजयाला शेवट होतो, कारण त्यांच्या दोघांचा तो संवाद आहे. गीता हा जसा श्रीकृष्ण अर्जुनांचा संवाद आहे, तसा धृतराष्ट्र संजयाचा संवाद आहे. तो दोघांचेही संवाद चाललेले आहेत. एक जण केवळ गुरूंच्या कृपेने तिथे उपस्थित आहे आणि म्हणून भगवंतांच्या मुखातून गीता ऐकण्याचं भाग्य त्याला लाभतं आहे. तो कुठल्याही मोहाने ग्रस्त नाहीये, तरी सुद्धा त्याला ते ऐकवून, त्यामुळे स्वतःची शिष्य भूमिका त्याची पक्की असल्यामुळे तो अतिशय उल्लसित होत जातो आहे गीता ऐकता ऐकता. आणि अर्जुन ज्या वेळेला म्हणतोय की नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा, त्याच्यानंतर ते संजयच्या मनात तर मुळातच आहे की नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा. आणि ती शिष्य भूमिका संजय हा व्यासांची कृतज्ञता व्यक्त करतो की तुम्ही हे मला काम दिलं धृतराष्ट्राला कथन करण्याचं. धृतराष्ट्राने जर का स्वतःला दिव्य दृष्टी दिली असती, म्हणजे व्यासांनी जर का ती दृष्टी धृतराष्ट्राला दिली असती कृपा करून, तर कदाचित गीता ऐकायला मिळाली नसती, कारण त्याने तेवढीच फिल्टर मारून पुढे तो गेला असता. काय झालं, कारण त्याला मामका पांडवामध्ये इंटरेस्ट आहे सगळा. त्या भूमिकेतून हळूहळू इव्हॉल्व्ह होत 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 म्हणजे ह्या सगळ्या कॅरेक्टर्स जे आहेत महाभारतातले, हे समाजातले वेगवेगळ्या टेंडन्सींचे प्रतिनिधी आहेत सर्व प्रकारच्या. म्हणून महाभारतात जे आहे ते सगळीकडे आहे. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, महाभारतात जे नाही ते कुठेही मिळणार नाही. याचं कारण त्या प्रवृत्ती आहेत, ज्ञानाला पूर्ण विमुख आहेत. काही भोगप्रवृत्त आहेत, काही भोग आणि योग याच्या बॉर्डरवर आहेत पण त्यांना प्राधान्यक्रम कळत नाहीये. काही ईश्वराला धरून आहेत पण मटेरियल गोष्टींसाठी धरून आहेत, आणि काही केवळ ईश्वराभिमुख होऊन राहिलेले आहेत. अशा प्रकारचे भक्त पण आहेत. अर्जुन हा परमभागवतांपैकी आहे, भीष्म परमभागवतांपैकी आहे. म्हणजे एकाच युद्धामध्ये दोन्ही बाजूला दोन परमभागवत एकमेकांची लढतायत आणि त्याच्यामध्ये कोणी जगावं हा चॉईस भगवंतांचा नाही. जो सत्याच्या बाजूने आहे तो जिंकेल, मग दुसरीकडचा परमभागवत असला तरी चालेल, तशाची काही घेणं नाही. म्हणून सर्व प्रकारचं इव्हॉल्ड अंतःकरण करून घेणं हे गीतेचं साध्य आहे. गीता अभ्यासातून काय साधायचं, तर अशा प्रकारे आम्ही उल्लसित होत 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 ज्ञानस्वरूपाला प्राप्त व्हावं आणि अखंड सुखस्वरूप आहोत हे अनुभवावं. पण ते अनुभवत असताना आतमध्ये स्वतःच्या अंतस्थ सद्गुरूंना हे आम्ही कधीतरी सांगायला पाहिजे की नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा तत्प्रसादन मयाच्युत. आणि ते केवळ भावाने होणार नाही, रोजच्या साधनेने हळूहळू नष्ट मोह होत. साधना करताना आम्हाला जे मॅन्डेट म्हणून आम्ही कित्येक वेळा करतो, बसावं असं वाटत नाहीये पण स्वामींना कसं वाटेल म्हणून बसतो, ही एक प्राथमिक पायरी आहे. तिथून ती डेव्हलप करत करत मला चैन पडत नाही म्हणून मी बसतो. आणि नुसतं बसल्यानंतर त्याने छान म्हटलं की नाही प्रणवने, की जर का आम्ही प्रिपेअर्ड नसू तर ते ध्यान नाही होत, नुसतं बसणं होत. हरकत नाही, पण ते करण्यातून हळूहळू प्रकृती सुधारते आहे, नकळतपणे सुधारते आहे, की बसणं तरी कंपल्सरी आहे. तिथून हळूहळू अंतःकरणाची बैठक आम्ही चालता बोलता पण आतमध्ये राखू शकणं प्रगतीचा पुढचा टप्पा आहे. आणि हळूहळू प्रयत्नांचा भाग मागे पडून स्वस्वरूपाला येऊन स्थित होणं. स्वामी बैसला स्वस्थानी हरिरूप ध्यानी म्हणे, असं जे स्वामी रूपांनी म्हटलं. त्याप्रमाणे आता कुठले एफर्ट्स नाही आहेत, नष्टो मोह. म्हणून कर्तव्य कुठलं आहे, उपासनेचं कर्तव्य आहे. आमच्या पुढे कुठे असं मोठं वेगळं कर्तव्य कर्म आणि घोर कर्तव्य कर्म आणून ठेवलेलं आहे. पण जे काही आहे ते आम्ही नाईलाजाने करतो आणि इच्छेने करतो. कित्येक वेळेला आमच्या व्यवसायाचं कर्म आणि किंवा आमच्या नको असलेल्या लोकांशी आमच्या संबंध आम्ही बाळगतो. त्यावेळेला आम्ही जे एक प्रकारचं अंतःकरणातली अनिच्छा प्रदर्शित करतो ती आम्ही हळूहळू कर्टेल करत न्यायला पाहिजे. जर का ईश्वराची इच्छा आहे म्हणून मी या प्रसंगामध्ये आहे तर आनंदातच राहणार. ज्या काही गोष्टी सोंगच जर का घ्यायचं आहे तर दोन्ही प्रकारची सोंग, आध्यात्मिक सोंग पण चांगलं वाटलं पाहिजे, आध्यात्मिक सोंग नाही उपयोगाचं, पण म्हणजे थोडक्यात कुठेही तुम्ही असा त्या रोलला परफेक्ट वागताना सुद्धा ईश्वराची इच्छा म्हणून वागायचं, ही भूमिका अंतःकरणाने टप्प्याटप्प्याने स्वीकारणं. आणि त्याच्या कुठल्याही भूमिकेमध्ये असताना अंतःकरण हे स्वस्वरूपाशी राखण्याचा प्रयत्न करणं, ह्याच्यातून नष्टो मोह ही अवस्था केवळ अर्जुनाची न उरता आमची होती.
स्मृतिर्लब्ध. आणि त्याच्यामधून स्वामींचे जे शेवटच्या त्यांच्या व्हिडिओमध्ये 2018 सालच्या त्यांचं जे म्हणणं आहे की तुम्ही स्वतःपाशी जाल तेवढं तुम्हाला मी आहे हे जास्तीत जास्त लक्षात येईल जितकी जितकी तुम्ही स्वतःपाशी जाल. हे केवळ एक अद्भुत प्रकारे दिलेलं आश्वासन नाही आहे, ती अनुभवाची गोष्ट आहे. ते कशा रीतीने ती कृपा आतमधून होत जाते ही आम्ही रोज त्या कृपेला स्वतःला प्राप्त करू. आमच्या मनात नसलं तरी आम्ही स्वामींसमोर एकदा नमस्कार करतो त्यावेळी म्हणू की नष्टो मोहा स्मृतिर्लब्ध म्हणून बघा प्रेशर येतं त्याच्यानंतर अख्खा दिवसभर. काल जे मी वागलो हे नष्टो मोहा स्मृतिर्लब्ध या कॅटेगरीत नव्हतं. पण करिष्य वचनम तव अशी कमिटमेंट स्वतःमधल्या सद्गुरूंना देणं की आज मी तुम्ही म्हणताय तसं वागेन. म्हणजे काय करेन, स्ववर आहे, नाही जमलं उद्या परत कमिटमेंट. पण ती कमिटमेंट करता करता हळूहळू अंतःकरण त्याला लाज वाटायला लागतं की रोज कमिटमेंट करतोय, आज तरी नीट करू. हळूहळू ते शिकेल. तशा शिकण्याच्या भूमिकेमध्ये यावं आणि जे जे काही प्राप्त समोरची गोष्ट आहे त्या सगळ्याचा संधी म्हणून वापर करून आम्ही त्याच्यातून स्वतःचं व्यक्तिमत्व उन्नत करूनच बाहेर पडू अशा प्रकारच्या भूमिकेत येणं हे म्हणजे अंतस्थ सद्गुरूंना करिष्य वचनम तव असं शिष्याने कमिटमेंट देणं आहे. त्याप्रमाणे आपण ती रोज देत राहू. क्षणाक्षणाला जेव्हा जेव्हा आठवेल तेव्हा देऊ. मोठ्याने उघड करायची गोष्ट नाहीये, आतमध्येच कळतं की काय चाललंय. तशा भूमिकेत ते येणं ही खरं गीता अनुभवणं, एकतरी योगी अनुभवावी असं म्हणतात. तसं एक गीतेचा काहीतरी भाग आम्ही अनुभवावा, त्यातली ही भूमिका. जे काही बोलणं झालं ते स्वामींच्या चरणी अर्पण करून मी थांबतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवानंद महाराज की जय. सर्व संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम